सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 23। आज सकाळी सकाळी केतकीला जाग आली। अंग जड पडल्यासारखं झालं होतं। तिने तिच्या शरीराची हालचाल करायचा निरर्थक प्रयत्न केला, पण अंगावर जड काहीतरी पडल्यासारखं तिला जाणवलं। तिने डोळे किलकिले करून बाजूला पाहिलं। सागर डोळे मिटून अजून बेडवर पडला होता। रात्री टेन्शनमुळे त्याचा खूप उशिरापर्यंत डोळा लागला नव्हता, त्यामुळे त्याला जाग आली नाही। तो बेडवर तिच्या पोटावर त्याचा डावा हात टाकून झोपला होता। केतकीने तिच्या पोटावरचा त्याचा हात अलगद उचलून बाजूला ठेवला। क्षणात तिच्या चेहऱ्यावर असणारे सकाळीचे एक्सप्रेशन बदलले आणि तिला काल रात्रीच्या क्षणाची आठवण झाली। तिला आता कालचा तो दुःखद प्रसंग आठवला आणि तिच्या चेहऱ्यावर दुःखाची वेदना झाली। तिला वाईट वाटलं। जो माणूस आपली सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याच माणसाला अशा प्रकारे फसवलं गेलं असून नोकरीवरून काढून टाकलं होतं। तिच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता, पण नियतीने जे समोर आणलं त्याला तोंड द्यावं लागणार होतं। तिने हलकंसं उठून बेडवर बसून त्याच्या चेहऱ्यावर नजर टाकली। खिडकीतून येणारी कोवळी सूर्यकिरणं त्याच्या चेहऱ्यावर पडून त्याचा चेहरा ताज टवटवीत दिसत होता। तो तिला छोट्या छोट्या गोष्टींमधून सपोर्ट करत असल्याचं तिला दिसून येत होतं। तिने त्याच्या कपाळावर हलकासा हात फिरवला। सॉरी सागर, जे झालं ते माझ्यामुळे झालं। मी तुम्हाला त्या दिवशी सीमाचा फोनबद्दल सांगितलं नसतं तर कदाचित तुम्हाला ऑफिस सोडून बाहेर जावं लागलं नसतं। मला नेहमी वाटतं तुम्ही निर्दोष आहात। तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये। तुम्हाला कोणीतरी मुद्दाम जाळ्यात ओढत आहे। तिने त्याच्या कपाळावरून हात फिरवला आणि तिचे मऊ ओठ त्याच्या कपाळावर टेकवले। जो कोणी हा डाव खेळला आहे त्याला मी सोडणार नाही। या गेमबाजीमधून नाही त्याची हकालपट्टी केली तर मी नावाची केतकी नाही। केतकीला सागरवर पूर्ण विश्वास होता की तो कधीही चुकीचं काहीच करणार नाही। तुम्ही नका काळजी करू सागर, ही केतकी तुमच्या आयुष्यात ज्या दिवशी आली ना, त्याच दिवशी तुमची ढाल बनली आहे। तुम्ही फक्त स्वतःला दोषी ठरवून त्रास करून घेऊ नका, बाकी मी सगळं बघते। केतकीच्या डोळ्यात आता राग आणि दुःख दोन्ही भाव दिसत होते। राग तिला या गोष्टीचा आला होता की जे काम तिने तिच्या नवऱ्याने केलं नाही त्याची शिक्षा तिला मिळाली होती, आणि दुःख या गोष्टीचं झालं होतं की ती त्याच्यासाठी काहीच करू शकत नव्हती। दिवसामागून दिवस जात होते। सागरला घरी राहून एक आठवडा झाला होता। तो नेहमी उदास आणि एकटा एकटा असायचा। केतकी घरात शांत शांत वावरायची। शेवंत आणि मकरंदला मात्र घरात सगळ्यांची सागरची नोकरी गेली आहे ही गोष्ट अजून माहीतच नव्हती। नीता आणि रमेश मात्र पुरेपूर सांगायचा एकही चान्स सोडत नव्हते, पण जेव्हा पण घरात नीता बोलायचा प्रयत्न करायची, केतकी काहीतरी बहाणा करून विषय बदलत होती। मकरंद आणि शेवंता मात्र सत्यापासून वंचित होते। सागर एवढा दिवस घरात कधीच थांबत नव्हता। एरवी सतत धावपळ करत व्यस्त असणारा सागर निवांत झालेला पाहून आज मकरंदने शेवंताला विचारलं, काय ग सागर, आजकाल बँकेत जात नाही? जरा थोडा बदलल्यासारखा पण वाटत असतो। काहीच बोलत नाही, शेतात पण येत जात नाही, काही विचारलं तर काही होईल, सगळं नीट एवढंच बोलतो। मकरंद चहा पिताना शेवंताला बोलला, होय, मला बी अलीकडे जरा वेगळंच चित्र दिसतंय। सुनबाई पण घरात पहिल्यासारखं हसत नाही, काहीतरी लपवत आहे। शेवंता पण काहीतरी विचार करत म्हणाली, दोघं नवरा बायकोचं काही बी नसलं नसावं म्हणजे झालं। मकरंदला काळजी वाटत होती। नाही, तसं काय बी नसन, शेवंता बोलत होती तोच केतकी दोघांसाठी नाश्ता घेऊन आली। शेवंताने एक नजर केतकीवर आणि एक नजर मकरंदवर टाकत एक उसासा सोडला। तिने मकरंदकडे पाहत बोलायला सुरुवात केली, काय ग केतकी, सागर आज शेतात गेला नाही, आजकाल बँकेतही जात नाही? शेवंताने अचानक विचारलेल्या प्रश्नावर ती गोंधळली। काय सांगावं, काय बोलावं काहीच समजत नव्हतं तिला। अंगातून प्राण निघून गेल्यासारखं तिला झालं होतं। आई, अहो ते त्यांना सुट्टी घेतली आहे ना 15 दिवसांची, केतकीने खोटं उत्तर दिलं। आई बाबांना या वयात जर समजलं की सागरला नोकरीवरून निलंबित केलं गेलं आहे तर त्यांना हा धक्का सहन होणार नाही, तिला माहीत होतं। म्हणूनच तिने विचार करून उत्तर दिलं, सुट्टी घेतली। यावर शेवंताबाईचा विश्वास बसला नाही। अगं पण 15 दिवस, एवढ्या दिवसाची सुट्टी? शेवंताने विचारलं। हो, ते माझी एक्झाम आहे ना, मग ते कॉलेजमध्ये जाऊन काही डॉक्युमेंट्स द्यायचे होते। केतकी जरा खाली मान घालतच बोलली। तिने एकदाही वर नजर करून पाहिलं नाही। काय काय म्हणालीस, म्हणजे आता तू पुढे शिक्षण घेणार? नीता तिथेच आजूबाजूला उगीच त्या सगळ्यांचं बोलणं ऐकण्यासाठी ये जा करत होती। तिचं बोलणं ऐकून ती केतकी जवळ गेली। हो, मी शिकणार आहे। अगं बाई, बघा बघा, अगं आम्हाला नाही तर किमान घरात आई बाबांना तरी सांगायचं तू पुढे शिकणार आहेस ते। नीता तिच्यावर रागाने खेकसत बोलली। केतकीला नीताच्या बोलण्याचं वाईट वाटलं।
तिने पुढे शिक्षण घ्यावं असं नीताला अजिबात वाटत नव्हतं. तिच्या आखडू बुद्धीला ही गोष्ट पटण्यासारखीच नव्हती. हे काय बोलताय ताई तुम्ही? अहो मी सगळ्यांना विचारूनच निर्णय घेते. केतकी: हो का? मग सिटीमध्ये प्लॉट खरेदी करताना कोणाला विचारलं होतं तू? नीताने आता मेन मुद्द्याला हात घातला. हेच तर तिला करायचं होतं. काय प्लॉट खरेदी केला? कोणी? शेवंत आणि मकरंद दोघांनाही काहीच समजत नव्हतं. ते केतकी आणि नीताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. विचारा तुमच्या लाडक्या लेकाला काय दिवे लावले आहेत ते. नीता शेवंताला नाक डोळे मोडत बोलली. नीता, काय बोलली तू? मला काही बी समजत नाही. कसं समजणार? ही बया घरात आल्यापासून तुम्हाला काही कानाचा कळू देत नाही. तुमच्या लाडक्या लेकानं आणि सुनानं चांगलं 20 लाखांचा प्लॉट खरेदी केलाय. नीता खुन्नस नजरेने केतकीकडे पाहत होती. इतक्या दिवसाचा बदला जणू ती तिच्याशी आज घेत होती. अहो ताई, काय बोलताय तुम्ही? आई बाबा, आम्ही कुठलाही प्लॉट खरेदी केला नाही. आम्हाला खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला विचारलं असतं. केतकी शेवंत आणि मकरंदला समजावत म्हणाली. कसं विचारणार? प्लॉट खरेदी करून चांगलं घर बांधून सिटीमध्ये शिकायचं आणि तिकडेच राहायचं स्वप्न होतं तुमचं. तुम्हाला काय वाटलं आम्हाला काही समजणार नाही? अहो सासूबाई, तुमच्या लाडक्या लेकाने घोटाळा केला बँकेत प्लॉटच्या पैशासाठी, म्हणून तर काढून टाकलं नोकरीवरून. नीता तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. खबरदार, माझ्या नवऱ्याला एक शब्द जरी बोललात तर पुढे. आतापर्यंत माझ्याविषयी बोलत होता ठीक होतं, पण सागरविषयी बोललेलं मला अजिबात खपणार नाही. आणि सागरने कोणताही चूक केली नाही. तो निर्दोष आहे. तुमचं नसेल, पण माझा विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर. आणि राहिला प्रश्न माझ्या शिक्षणाचा, तर माझ्या नवऱ्याने ते घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे मला. आणि त्यांच्या नोकरी जाण्याने मला फरक पडत नाही. त्याचे ढाल बनून सोबत उभं राहण्याची ताकद आहे माझ्यात. त्यामुळे आम्ही काय करायचं आणि कोणाला सांगून करायचं हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. खाली होणारा गोंधळ ऐकून सागरही खाली आला होता. केतकीचा त्याच्यावर असणारा विश्वास पाहून त्याचे डोळे भरून आले होते. नोकरी गेल्यामुळे भरपूर मुली साथ सोडून जातात, पण ती त्याच्यासोबत किती खंबीरपणे उभी होती हे तिच्या बोलण्यातून त्याला समजलं होतं. माफ करा आई बाबा, मी ही गोष्ट तुमच्यापासून सागरच्या सांगण्यावरून लपवली. तुम्हाला या वयात त्रास नको व्हायला म्हणून. केतकीने त्या दोघांची माफी मागितली आणि सागरला कसं निलंबित केलं हे सगळं तिने शेवंताला समजावून सांगितलं. तसं शेवंताने तिला घट्ट मिठीत घेतलं. त्यांचे डोळे आपोआप भरून आले. आपला मुलगा काहीही चुकीचं करणार नाही एवढा विश्वास तर होता त्यांना. पोरी, एवढ्या कमी वयात एवढं मोठं बळ कसं येतं ग तुला? शिक, तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक. आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी आहोत. तिला केतकीचा हेवा वाटत होता. किती साथ देत होती ती सागरला. शेवंताच्या बोलण्यावर नीताला चांगलाच केतकीचा राग आला. तिने जोरात मानेला झटका दिला आणि खोलीत निघून गेली. तिच्या मागोमाग रमेशही खोलीत गेला. केतकी मागे वळून खोलीत जाणार तोच तिची नजर सागरवर पडली. तिचा त्याच्यावरील एवढा विश्वास पाहून त्याला मनात समाधानी वाटत होतं. हातातून सगळं गेलं असलं तरी पुन्हा ते नव्यानं उभं करायचं सामर्थ्य त्याला केतकीकडून मिळालं होतं. जोपर्यंत केतकी सागरच्या आयुष्यात आहे तोपर्यंत आपला एकही डाव यशस्वी होणार नाही. त्यामुळे त्याला पहिलं केतकीपासून वेगळं करायला हवं. आता असा वार करायचा की दोघेही कायमचे एकमेकांपासून दूर होतील. नीताच्या बोलण्यावर रमेशच्या ओठांवर एक कपटी हास्य उमटलं. असंच असतं माणसाच्या आयुष्यात देखील. जर बायकोची साथ असेल तर नवरा गमावलेलं सुद्धा मिळवण्याची हिंमत ठेवतो आणि तिचीच जर साथ नाही मिळाली तर मिळवलेलं गमवायला सुद्धा वेळ लागत नाही. म्हणून आयुष्यात किती जरी संकटे आली तरी एकमेकांची साथ सोडू नका. तुम्ही दिलेली एकमेकांची साथच त्या संकटांवर तडजोड उपाय काढू शकते. नेमका कोणता डाव आखत होते नीता आणि रमेश? त्यांचा हा डाव यशस्वी होईल की केतकी पुन्हा एकदा त्यांच्या प्रत्येक खेळीवर पाणी फिरेल? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, नेहमी तुमच्या स्टिकर्स आणि समीक्षेच्या प्रतीक्षेत तुमची लाडकी लेखिका ऐश्वर्या शेरखाने सातपुते. भाग आवडत असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक कथेचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. थँक्यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.